सर्व प्रेक्षकांना नमस्कार. जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण आज या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने जो काही लाभ त्यांना त्या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ज्या योजना आहे त्या डायरेक्ट त्या कुटुंबापर्यंत किंवा त्या व्यक्तीपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम चालू आहे. त्याबाबत आता जसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि ती योजना आणताना त्यांनी त्या संस्थेकडे हा सगळा डाटा कलेक्ट करण्यासाठी जी काही जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी निश्चितपणे त्यावेळेस निभावली. 2,46,00,000 महिला या ठिकाणी 1,500 रुपये मिळण्यास पात्र झाल्या. जे काही निकष आहे त्या निकषाप्रमाणे. परंतु अलीकडच्या काळामध्ये बघा की सरकारने निवडणुकीच्या अगोदर जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये लाडकी बहीण योजना तर आहेच आहे, वीज मोफत, कर्ज माफ, अशा बऱ्याच योजना आहेत त्या ठिकाणी. जाती नियम महामंडळाला निधी, त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी तीर्थयात्रा, अशा बऱ्याच योजना त्यांनी त्यावेळेस लोकांसमोर ठेवल्या आणि लोकांनी पण त्यांना त्या ठिकाणी महायुती सरकारला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून दिलं. ठीक आहे, योजना आल्या, सरकार निवडून आलं, परंतु आता सरकार येऊन 7-8 महिने झालेले आणि मग या 7-8 महिने झाल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी पैसा तर हवा आहे ना. त्या ठिकाणी सरकारच्या तिजोरीत पैसा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी महिलांना देणार आहे 1,500 रुपयाप्रमाणे. परंतु सरकारकडेच पैसा नाहीये. बजेट मांडून सरकारला 3 महिने झाले आणि आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारने 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घेतल्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कुठेतरी आर्थिक ताळेबंद या ठिकाणी बिघडलेला आहे. आणि मग सरकारने त्या ठिकाणी जे काही महिला पात्र ठरल्या होत्या त्या ठिकाणी 1,500 रुपयासाठी त्यांनी चौकशी सुरू केली. त्या ठिकाणी चौकशी सुरू केल्यानंतर जवळपास त्या ठिकाणी 14,000च्या आसपास तर पुरुषांनी महिलांच्या जागी पैसे घेतले. जवळपास 26 लाख महिला हे जे काही निकष आहे या निकषामध्ये बसत नसल्यामुळे त्या 1,500 रुपये जे काही सरकारच्या वतीने दिले जातो त्याला अपात्र ठरले आहे. म्हणजे टोटल जे आहे त्या ठिकाणी जे पात्र जे होत्या महिला त्यापैकी 11% लोकांनी या ठिकाणी अक्षरशः पैसे लाटले म्हणा, लुटले म्हणा. आणि आता सरकार सांगतंय की आम्ही त्या ठिकाणी आमचं चौकशी चालू आहे. परंतु आता गेली 1.5-2 महिन्यापासून तर सरकार काही पैसे पण देत नाही 1,500 रुपये. परंतु माझं एकच म्हणणं आहे की आपली ज्या लोकांनी चुकीच्या मार्गाने या ठिकाणी पैसे घेतले ज्यांची सतसत विवेकबुद्धी आपण जे करतोय ते किमान आपल्या बुद्धीला पडतंय का याचा विचार निश्चितपणे या ठिकाणी करायला पाहिजे. सरकारची मदत निश्चितपणे या ठिकाणी महिलांना आधार नाहीये, निराधार आहे, अपंग आहे, त्यांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. परंतु ह्या ठिकाणी हे सर्व करत असताना आतापर्यंत जो काही त्या ठिकाणी महिलांना 1,500 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी पैसे देऊ केले आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्या पद्धती स्कीममध्ये बसत असताना सुद्धा पैसे घेतले ते पैसे आहेत 5,000 कोटीच्या आसपास रक्कम आहे.
आता ही 5,000 कोटीची रक्कम ही लाटली सरकारी तिजोरीतून, आणि त्या ठिकाणी पैसा हा जनतेचाच आहे शेवटी. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी जे फायदा घेणारे आहेत त्यांनी तर त्या ठिकाणी नीतिमत्ता सोडली, आणि सरकारनं आता चौकशी केली, चौकशीत बाहेर आलं आहे त्या ठिकाणी. माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी आश्वासन दिलं, ज्यांनी योजना आणली, योजना आणल्यानंतर यांनी निवडणुकीच्या अगोदर घाईगर्दीची योजना लागू केली, आणि आज जेव्हा चौकशी होते तर 5,000 कोटीचा अपहार झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. चुकीच्या ठिकाणी पैसे वाटले गेल्याचं या ठिकाणी दिसतंय. तर माझं असं म्हणणं आहे की ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घ्यावी. ही जबाबदारी घ्यावी, आणि हे पैसे जनतेच्या कररूपाने गोळा झालेले पैसे आपण या ठिकाणी वसूल केले पाहिजे, असं मला या ठिकाणी म्हणायचं. निवडणुका अनेक आहेत. आता तुमची विधानसभा झाली, आता महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. तुम्ही किती लोकांना पैसे वाटणार आहे, आणि ते पैसे कुठून वाटणार आहे? अलीकडंच या ठिकाणी निवडणुका इतक्या महाग झालेल्या आहेत, त्याचा सर्वसाधारण माणूस किंवा एखादा विद्वान माणूस, एखादा तज्ज्ञ माणूस ही निवडणूक लढू शकत नाही. मग अशा पद्धतीनं हे जर चालणार असेल तर मला वाटतं की आताच्या सरकारने, महायुती सरकारने ही 5,000 कोटी रुपये जे सरकारचे त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने गेलेले ते वसूल करण्याची जबाबदारी शासनाने या ठिकाणी घ्यावी. दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी कर्जमाफीचा, शेतकऱ्यांची कर्जमाफी. काय परिस्थिती आहे? सरकारने सांगितलं आम्ही माफ करू. शेतकऱ्यांनी बँकेचे जे कर्ज होते, घेतलेले कर्ज आहे ते शेतकऱ्यांनी भरलंच नाही. त्याची रक्कम आहे 31,000 कोटी. म्हणजे महाराष्ट्रातल्या जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या कलित गात्र झालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा बँक फक्त पैसा गोळा करणं आणि पगार वाटणं कर्मचाऱ्यांना, याच्या पलीकडे ते काही शेतकऱ्यांना आता कर्ज देत नाही. कर्ज देण्यासाठी पैसाच नाहीये, आणि हा जो या ठिकाणी शेतकऱ्याकडे जो पैसा आहे तो पैसा वसूल होत नाही. अशा पद्धतीनं हे त्रांगडं या राज्यामध्ये निर्माण झालं आहे. म्हणजे एकेकाळी शेतकऱ्यांना गावापर्यंत कर्ज देणारी संस्था, बँक सोसायट्यांच्या माध्यमातून, आणि मग शेतकरी ते कर्ज घेऊन त्या ठिकाणी शेतीचा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत होते. पण आज सगळंच जसं आपण प्रगत होतोय, जसं आपण जास्तीत जास्त सवलती शेतकरी असतील, शेतमजूर असतील, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण मला वाटतं आता ही उलटी गंगा सुरू झालेली आहे. तसाच अजून एक तिसरा मुद्दा जो आहे की आपण म्हणतो 82 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतोय. मला वाटतं की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये जर एवढी अफरातफर झालेली असेल, मग तुम्ही डिजिटल च्या माध्यमातून ज्या लोकांना या ठिकाणी योजनेचा लाभ देता, मग त्या ठिकाणी घरकुल योजना असेल, स्वच्छतागृह असेल, किसान योजनेचे पैसे या ठिकाणी दिले जात असेल, मग त्यामध्ये दोष नसतील का? म्हणजे आज आपण या ठिकाणी विचार केला तर ह्या सगळ्या डिजिटल माध्यमातून या ठिकाणी जो काही शासनाच्या वतीने हा आपला कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी, हा मला वाटतं कुठेतरी पुन्हा तपास करण्याची गरज आहे, पुन्हा या ठिकाणी निरीक्षण करण्याची गरज आहे. आणि म्हणून हा जो पैसा सगळा अशा पद्धतीनं कोणतंही काम धंदा न करता लोकांना जर वाटला जात असेल, मग विकासासाठी पैसा येणार कुठून? विकास कसा करणार तुम्ही? आणि मग स्पेसिफिक ज्या गोष्टी आहे, मी वारंवार सांगतोय की ज्या स्पेसिफिक सरकारच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जर आपल्याला करायच्या असेल, याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची असेल, यांची आपल्याला गुणवत्ता सुधारायची असेल, त्याला आपल्याला रोजगार द्यायचे असतील, तर त्यासाठी पैसा हवा आहे. तो आज पैसा शासनाकडे नाहीये. पैसा नसल्यामुळे शासनाकडे ज्या रिक्त जागा आहेत त्याही भरल्या जात नाहीये.
म्हणजे लोकही बेरोजगार आहे, हा कधीच आपण विचार करत नाही. शेवटी सरकार हे काही 5-10 धनिक लोकांसाठी नसतं. सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी असतं. प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ना, तरच आपलं सरकार या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने सरकार म्हणूया का सरकार सर्वसामान्य जनतेसाठी काम करते. तर मला वाटतं की या बाबतीमध्ये आज जी काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, आज काही जो त्या ठिकाणी डिजिटलच्या माध्यमातून जो काही दरोडा टाकण्याचं काम या ठिकाणी चालू आहे, ते मला वाटतं शासनाने परत एकदा त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे आणि योग्य लोकांना तो लाभ त्या ठिकाणी दिला पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.